काही रेसिपी फक्त पोट भरत नाही, तर मनही जिंकतात. आजची ही उपवासाची साबुदाणा थालीपीठ रेसिपी अगदी तशीच आहे. बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला भन्नाट आहे. कमीत कमी वेळेत, कमीत कमी साहित्यामध्ये इन्स्टंट अशी साबुदाणा रेसिपी ही बनून तयार होते. आणि हे थालीपीठ बनवायला ना तुम्हाला अजिबात मेजरमेंटची गरज नाहीये. तुम्ही अंदाजे जरी घेतलात ना सगळं साहित्य, तरीही तुमचे थालीपीठ एकदम परफेक्ट बनून तयार होतील. अजिबात बिघडणार नाहीये. एकदम सोपे आहे बनवायला. तर इथे बघा मी काही साहित्य काढून घेतलेले आहे थालीपीठसाठी ते बघून घेऊया आधी आपण. तर इथे मी अर्धा वाटी इतकं ड्राय साबुदाणा घेतलेला आहे. मीडियम साइजचा जो साबुदाणा असते तो घेतलेला आहे. बारीक असेल तरी चालेल. कोणताही साबुदाणा घ्या तुम्ही इथे. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इथे मी 1 वाटी इतका साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. तर हा साबुदाणा भिजवत असताना याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि छान एकदम सॉफ्ट होईपर्यंत साबुदाणा भिजवायचा. 2 ते 3 तास लागतात. 3 तासापर्यंत साबुदाणा छान भिजला जातो. साबुदाणा इथे भिजवलेला तयार आहे. त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत. अर्धा वाटीपेक्षा थोडेसे कमीच आहेत. त्यानंतर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि जिरे घेतलेले आहे. हे सगळं साहित्य मी रेडी करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी ना आपल्याला ठेचा तयार करायचा मिरचीचं आणि या थालीपीठमध्ये ना ठेचा तुम्ही या पद्धतीने बनवून ॲड करा आणि त्यानंतर थालीपीठ बनवून खाऊन बघा. उपवासालाच नाही तर तुम्ही असंही खाऊ शकता नाश्त्यामध्ये बनवून. तर सगळ्यात आधी इथे बघा मिरची, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता आपण हे वाटून याचा ठेचा तयार करून घेऊया. एकदम बारीक वाटायची गरज नाहीये. थोडंसं जाडसर ठेवा. किंवा तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही बारीक-बारीक चिरूनही ॲड करू शकता. पण तुम्ही या पद्धतीने एकदा ठेचा बनवा आणि त्यानंतर थालीपीठ बनवून बघा. त्याची टेस्ट ना विसरू शकत नाही, इतकी छान होते. तर सगळ्यात आधी बघा इथे मी छान मिरची, जिरे आणि कोथिंबीरचा ठेचा बनवून घेतलेला आहे. आता आपण बाकीची तयारी करूया. फक्त हा ठेचाच आहे जे आपल्या थालीपीठला छान अशी टेस्ट आणते. तर इथे बघा एक कढई घेतलेली आहे. गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई आधी छान गरम करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहे. शेंगदाणे खूप छान लागतात त्याच्यामध्ये. तर आपल्याला इथे शेंगदाण्याचं कूट तयार करायचं आहे. त्यासाठी बघा इथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेत. जोपर्यंत शेंगदाणे छान फुटत नाही तोपर्यंत खरपूस मीडियम गॅसवर भाजायचे. शेंगदाणे भाजून तयार झालेत. आता आपण हे काढून थोड्या वेळासाठी थंड करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये जे आपण अर्धा वाटी इतके सुके ड्राय आपण साबुदाणा घेतलेला आहे ना, ते सुद्धा भाजून घ्यायचं. बघा मी ते भाजून घेते. छान खरपूस भाजायचं मीडियम गॅसवर 2-3 मिनिटासाठी. आपण जर साबुदाणा छान भाजून घेतला ना, तर त्याची पावडर खूप छान होते. मिक्सरला वाटत असताना व्यवस्थित बारीक सुद्धा होते आणि जर आपण असंच वाटायला घेतलं ना, तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे आपल्याला भाजून घ्यायचा आधी साबुदाणा. त्यानंतर पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर वाटायला घ्यायचंय. तर बघा साबुदाणा इथे मी छान भाजून घेतला 2-3 मिनिटासाठी मीडियम गॅसवर. आता आपल्याला हे ना पूर्णपणे गार करायचं. त्यानंतर मिक्सरला लावून वाटून घ्यायचंय. तर बघा साबुदाणा आणि शेंगदाणे दोन्ही छान थंड झालेत. आता मी मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये सगळ्यासाठी आपल्याला साबुदाणा ॲड करायचा आहे. आता मिक्सरला लावून छान असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक वाटता येते आपल्याला तेवढं छान बारीक वाटायचं आहे. तर बघा इथे मी एकदम असं रवाळ झालेलं आहे. तसंच आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच ना जे आपण शेंगदाणे भाजून घेतले ते ॲड करून घ्यायचे. ते सुद्धा आपल्याला पल्स मोडवर जोपर्यंत छान असा जाडसर त्याचा भरडा होत नाही ना, तोपर्यंत वाटून घ्यायचं. बघा तुम्हाला मी टेक्स्चर दाखवते. काही-काही याच्यामध्ये शेंगदाण्याचे छोटे-छोटे दाणे सुद्धा राहिले आहेत. असंच आपल्याला वाटायचं. खूप जास्त बारीक शेंगदाणे वाटून घ्यायचे नाही. थोडेसे त्याच्यामध्ये कण दिसले पाहिजे शेंगदाण्याचे. तसे आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. तर शेंगदाण्याचं कूट तयार झालंय, शेंगदाणे आणि साबुदाण्याचं. आता लगेच आपण थालीपीठचं पीठ लावून घेऊया. त्याच्यासाठी सगळ्यात आधी ताटामध्ये विझवलेले साबुदाणे ॲड केले. त्यानंतर बटाटे ॲड केले हाताने मॅश करून. त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलेले. त्यानंतर ठेचा, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सगळं हाताने चोळून व्यवस्थित मॅश करून आपल्याला याच्यामधले साबुदाणा, याच्यातला जो बटाटा आहे तो पूर्णपणे मॅश झाला पाहिजे. असं आपल्याला हा पीठ एकदम सॉफ्ट लावून तयार करायचा आहे. तर बघा इथे पीठ एकदम सॉफ्ट तयार केलंय. म्हणजे ज्यावेळेस आपण थालीपीठ थापू ना, त्यावेळी व्यवस्थित थापता येईल. त्याच्यासाठी एकदम सॉफ्ट पीठ तयार करायचं. पीठ तयार झाल्यानंतर त्याच्यावरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचंय. परत एकदा हाताने छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपलं पीठ लावून तयार आहे. आता झाकण लावून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. म्हणजे याच्यात जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे छान सॉफ्ट होईल. आता लगेच आपल्याला नाही ते मस्तपैकी जिरा आलू बनवून घ्यायचा आहे थालीपीठ सोबत खाण्यासाठी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर एक मोठ्या साईजचा बटाटा बॉईल करून घेतलाय. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे, जिरे, मीठ, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्या मी मधून कट करून छान असे लांबच ठेवले आहेत. एकदम बारीक चिरलेले नाहीये.
त्या सगळ्यात आधी ना कढईमध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं तेल छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचं. जिरे छान फुटू द्यायचे, तडतडू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे. शेंगदाणे खूप जास्त ॲड करायचे नाहीत, थोडेसे ॲड करायचे आहेत. शेंगदाणे पण छान खरपूस आपल्याला फुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे शेंगदाणे छान भाजलेत. आता याच्यामध्ये ना बॉईल करून ठेवलेले बटाटे ॲड करायचे आहेत. आणि आता बटाटे आपल्याला हाय फ्लेमवर छान 2-4 मिनिटासाठी असेच भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर बघा इथे छान एक हलकीशी लेयर आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. चिरून ठेवलेली मिरची ॲड करून घ्यायची. परत 2-3 मिनिटासाठी फ्राय करायचे आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करायची आणि मस्त गरम-गरम सर्व्ह करायचे. इथे आपले मस्तपैकी जिरा आलू बनवून तयार झालेत. आता मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवते. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर तापण्यासाठी तवा ठेवायचा आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. तर थालीपीठचं पीठ मस्त सॉफ्ट झालंय. आता काय करायचं आपल्याला परत एकदा हाताने ना सॉफ्ट करून घ्यायचं आहे पिठाला, कारण याच्यामध्ये जे साबुदाणा आहे, ते साबुदाणा अजून फुगलेला असतो. त्यासाठी परत सॉफ्ट करून घेतलं की पीठ खूप छान सॉफ्ट होते. तर बघा इथे मी परत एकदा हाताने व्यवस्थित सॉफ्ट करून घेतलेलं आहे पिठाला. आता काय करायचं 2-4 असे छोटे-छोटे पेढे तयार करून घ्यायचे मीडियम साईजचे. एकदम छोटे पण करायचे नाही. छान मीडियम साईजचे करायचे म्हणजे थालीपीठ थापायला सोपे जाते आपल्याला. आणि इथे बघा मी 2-3 पेढे करून घेतलेत. आता थालीपीठ थापून दाखवते. त्याच्यासाठी एक प्लास्टिक घेतले. तुम्ही ते तेलाचं पॉकेटही वापरू शकता. माझ्याकडे जे आहे ते घेतले मी आता. तर सगळ्यात आधी पेढा ठेवायचा आणि अशा पद्धतीने जसं आपण पोळी थापतो की नाही किंवा भाकरी थापतो तसं थापून घ्यायचं. एकदम सोपं आहे. तर मी ते एक थालीपीठ थापून घेतलेलं आहे बघा. आता आपल्याला हे तव्यावर टाकून घ्यायचं. तवा आधी छान गरम करायचं. त्यानंतर तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि सेंटरमध्ये अशी एक कॅव्हिटी तयार करायची आहे. ती आपल्याला थापत असतानाच करून घ्यायची, पण मी विसरले त्यामुळे मी तव्यावर टाकल्यानंतर करून घेतलेली आहे. आता सेंटरमध्ये एकतर तेल किंवा तूप टाका. पण मला तूप आवडत नाही म्हणून इथे मी तेल ॲड केलेलं आहे आणि साईडनी पण तेल थोडंसं आपल्याला कॉर्नरने लावून घ्यायचं आहे आणि इथे मी त्यासोबतच जोपर्यंत तो थालीपीठ शिजून तयार होईल तोपर्यंत आपण इकडे दुसरं थालीपीठ सुद्धा मी थापून घेतलेले मध्ये कॅव्हिटी करून घ्यायची आहे. आणि बघा इथे एक साईडनी छान शिजल्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे. आणि असं 2-3 वेळेस आलटून-पलटून आपल्याला थोडंसं याच्यावरून तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे आणि जोपर्यंत छान थालीपीठ कुरकुरीत होत नाही, क्रिस्पी होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. बघा परत मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता परत मी याला आलटून-पलटून दोन्ही साईडनी जोपर्यंत कुरकुरीत होत नाही दोन्ही बाजूनी, तोपर्यंत भाजून घेणार आहे. आणि इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे, छान कुरकुरीत पण झालेलं आहे आपलं थालीपीठ. आता आपण हे काढून घेऊया. आता लगेच मी तुम्हाला दुसरं थालीपीठ सुद्धा भाजून दाखवते. तर सगळ्यात आधी ना आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे. त्यानंतर तव्यावर टाकायचं आहे. मध्ये जी आपण कॅव्हिटी बनवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि कॉर्नरनी साईडनी सुद्धा थोडंसं तेल लावायचं आपल्याला. त्यानंतर व्यवस्थित एका साईडनी शिजू द्यायचं, पलटवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं परत तेल लावायचं साईडनी आणि आलटून पलटून दोन्ही साईडनी जोपर्यंत छान कुरकुरीत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपला थालीपीठ इथे बनवून तयार झालेत. आता गरम-गरम थालीपीठ सर्व्ह करून दाखवते. त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे थालीपीठ सर्व्ह करायचे आहे. त्यानंतर मस्तपैकी जिरा आलू सर्व्ह करायचं आहे आणि इथे आपली चमचमीत अशी थालीपीठ थाली बनवून तयार झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.